सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी यांच्या समुद्रातील लुटमार आणि व्यावसायिकांना लुबाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी जंजिरा किल्ला समोर अगदी खोल समुद्रात पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली। या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते। आज या किल्ल्याला 350 वर्षे होत आली, मात्र किल्ल्याचा पाया आणि बहुतांश भाग आजही या खोल समुद्रात उभा आहे। मात्र सद्यस्थितीत या किल्ल्याकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने आज हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। रायगड जिल्ह्यातील मनसे आता याबाबत जागरूक झाली असून या किल्ल्याची संपूर्ण पाहणी करून किल्ल्याचे संवर्धन आणि जतन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। एकीकडे पर्यटकांना किल्ल्यावर येण्यासाठी येथे जेट्टी मंजूर करण्यात आली, मात्र अद्यापही या जेटीचे काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर आहेत। किल्ल्याचा संपूर्ण भाग हा आजच्या स्थितीत ढासळत असून भविष्यात या किल्ल्याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले नाही तर हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। पाहुयात काय आहे या किल्ल्याची अवस्था आणि संपूर्ण प्रकार। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर सह धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।